नमस्कार मित्रांनो, मी तुषार पाटील ठाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकाचा भागाकार कशा पद्धतीने करायचा हा टॉपिक अभ्यासणार आहोत. मित्रांनो, या टॉपिक मधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दशांश सारखे करावे लागतात. कारण जर दशांश सारखे नाही झाले तर मित्रांनो परीक्षेमध्ये उत्तर असतं 0.02 आणि तुमचं आन्सर येतं 0.2. यामुळे तुमचा 1 ते 2 मार्क जातो. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 2 ते 3 प्रश्न या टॉपिकवरील बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, प्रश्न आपल्याला पहिला दिलेला दशांश अपूर्णांकाचा भागाकाराचा 7.2 गुणिला 0.05 गुणिला 0.8 भागिला 0.016 गुणिला 0.36 गुणिला 0.025. तर मित्रांनो, हा प्रश्न सोडवताना सर्वात आधी तुम्ही विसरून जा की या ठिकाणी दशांश आहे. मित्रांनो, तुम्ही विसरून जा की या ठिकाणी दशांश आहेत आणि फक्त संख्या या ठिकाणी लिहा. बघा, आपल्याला या ठिकाणी पहिली संख्या काय 72 गुणिला त्यानंतर 5 गुणिला 8 भागिला ज्या संख्या ते लिहून घ्या 16 गुणिला 36 गुणिला 25. आता लक्षात आहे मित्रांनो, दशांश सारखे करताना चुकी करू नका. शून्य ठेवून सुद्धा तुम्ही दशांश सारखे करू शकतात, पण माझ्या मते शून्य ठेवायची आवश्यकता नाही. आपण वजाबाकी करून सुद्धा शून्य ठेवू शकतो. बघा वजाबाकी म्हणजे काय. या ठिकाणी दशांशानंतर किती घर आहेत ते मोजून घ्या. म्हणजे किती संख्या मोजून घ्या. एक दशांशानंतर 1 2 3 4 5 किती घर आहेत 5. मग या ठिकाणी दशांशानंतर वरच्या संख्येला अंशस्थानी संख्येला दशांशानंतर किती संख्या आहेत 5 संख्या आहेत. मग या ठिकाणी आपल्याला 5 शून्य छेदस्थानी ठेवायला लागतील. मग शून्य न ठेवता आपण या ठिकाणी संख्या लिहून घेऊ की आपल्याला 5 शून्य या ठिकाणी छेदस्थानी द्यायचे. क्लिअर झालं. अंशस्थानी दशांशानंतर जेवढे घर आहे तेवढे शून्य छेदस्थानी आणि या ठिकाणी छेदस्थानी दशांशानंतर जेवढे घर आहे तेवढे शून्य अंशस्थानी द्यावे लागतात. बघा, आता याला म्हणतात दशांश सारखे करणे. 1 2 3 4 5 6 7 8 या ठिकाणी छेदस्थानी दशांशानंतर किती घर आहेत 8 घर आहेत. बरोबर. या ठिकाणी वरती 8 शून्य ठेवावे लागतील. 5 शून्य त्यांची वजाबाकी करा म्हणजे शून्य शून्य कट होते. ते फक्त ते प्रोसेस जी आहे ती तुमची वेळ खाईल. बरोबर. आता 8 शून्य वगैरे न देता 5 शून्य न देता आपण सरळ वजाबाकी करून घेऊ. 8 मधून 5 गेले राहिले किती 3 राहिले. किती राहिले 3 राहिले. अंशस्थानी 3 आहे म्हणून 3 शून्य अंशस्थानी ठेवून द्या. 1 2 3. क्लिअर झाला. जर तुम्ही इथं 8 शून्य ठेवले असते, इथं 5 शून्य ठेवले असते, परत खोडले असते तरी या ठिकाणी 3 शून्य राहिले असते. शून्य ठेवण्यापेक्षा ती वेळ खाऊ प्रोसेस आहे. फक्त संख्या लिहा, यांची वजाबाकी करा. अंशस्थानी 3 राहिले, 3 शून्य अंशस्थानी द्या. छेदस्थानी वजाबाकीमध्ये 2 राहिले, 2 शून्य छेदस्थानी द्या. क्लिअर झाला. आता भागाकार करून घ्या मित्रांनो. बघा, 36 एक 36, 36 दुनी 72, 8 एक 8 हे 3 शून्य जसे तसे आणि 8 दुनी 16 हे 2 2 कट. 5 एक 5, 5 5 25. समजताय. आता दशांश सारखे केल्यानंतर फक्त तुम्हाला भागाकार आणि गुणाकारचं करायचं असतं. बरोबर. 5 एक 5, 5 दुनी 10 हे 2 शून्य जसेच्या तसे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे 200. क्लिअर झाला मित्रांनो. हा होता आपला प्रश्न क्रमांक 1. समजून घ्या. या ठिकाणी मी आधी काय सांगितलं तुम्हाला, दशांश अपूर्णांकांचा जर तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, भागाकार करायचंय तर विसरून जा मित्रांनो की या ठिकाणी दशांश आहे. फक्त आणि फक्त संख्या लिहून द्या. संख्या लिहिल्याच्या नंतर छेदस्थानी दशांशानंतर जेवढे घर आहे तेवढे शून्य वरती आणि अंशस्थानी जेवढे दशांशानंतर घर आहे तेवढे शून्य खाली ठेवायचे. त्यानंतर तुम्हाला दशांश सारखे होऊन जातील. त्यानंतर तुम्हाला भागाकार आणि गुणाकार करायचे. क्लिअर झालं. याचप्रमाणे आपण प्रश्न क्रमांक 2 सुद्धा अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. बघा प्रश्न क्रमांक 2 का 0.096 गुणिला 2.6 गुणिला 0.19 भागिला 7.6 गुणिला 0.0013 गुणिला 0.012. फक्त आणि फक्त संख्या लिहून घ्या. 96 गुणिला 26 गुणिला 19. बरोबर. भागिला 76 गुणिला 13 गुणिला 12. ह्या झाल्या संख्या लिहून. आता दशांश मोजून घ्या. अंशस्थानचे शून्य खाली आणि छेदस्थानचे शून्य वरती. 1 2 3 4 5 6 6 शून्य आपल्याला खाली ठेवायचे. बरोबर. आता खालील संख्या मोजून घ्या दशांशानंतर. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 मधून 6 गेले राहिले किती 3 राहिले. कुठे राहिले वरती. मग 3 शून्य द्या. 1 2 3 झाले दशांश सारखे. बरोबर. शून्य द्यायची गरज नाही. आता भागाकार करून घ्या. 13 एक 13, 13 दोन्ही 26. बरोबर. 19 एक 19 हे 3 शून्य जसे तसे. 19 चौक 76, 12 एक 12, 12 8 96,
4 1 4, 4 2 8, 2 गुणिला 2 गुणिला 1000, बरोबर. 2 गुणिला 2 गुणिला 1000, फक्त या संख्या बाकी आहे. 2 गुणिला 2 किती होतात? 4, आणि 4 गुणिला 1000 किती होतील? 4000. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे? 4000 आलेलं आहे. मित्रांनो, फक्त दशांश सारखे करण्यामध्ये गडबड करायची नाही. आता आपण सेम याच पद्धतीने प्रश्न क्रमांक 3 अभ्यासून घेऊ. बघा प्रश्न क्रमांक 3 काय दिलेला आहे? 0.049 गुणिला 8.1 गुणिला 0.0015 भागिला 0.9 गुणिला 0.5 गुणिला 0.007. आता सर्वात आधी मी काय सांगितलं तुम्हाला, प्रश्न असा सोडवताना विसरून जा की या ठिकाणी दशांश दिलेला आहे, बरोबर. 49 गुणिला 81 गुणिला 15 भागिला 9 गुणिला 5 गुणिला 7. आता दशांश सारखे करून घ्या. दशांशानंतरचे घर मोजून घ्या अवशेष स्थानी. 1 2 3 4 5 6 7 8. 8 शून्य आपल्याला खाली ठेवायचे, बरोबर. अंश स्थानचे खाली आणि छेदस्थानचे वरती. 1 2 3 4 5. 5 शून्य आपल्याला वरती ठेवायचे. आता 8 मधून 5 गेले, राहिले किती? 3. 3 कुठे राहिले? छेदस्थानी, म्हणून 3 शून्य द्या. 1 2 3. छेदस्थानी 3 राहिले तर 3 शून्य खाली ठेवायचे, छेदस्थानी ठेवायचे. आता भाग द्या, बरोबर. 9 1 9, 9 9 81, 5 1 5, 5 3 15, 7 1 7, 3 शून्य जशीच्या तसे. 7 1 7, 7 7 49. राहिले किती? आता छेदस्थानी 1000 आहे. अंशस्थानी बघा 7 गुणिला 9 गुणिला 3. 7 गुणिला 9 गुणिला 3 भागिला 1000. गुणाकार करा. 7 9 63, आणि 63 गुणिला 3 किती होतात? 189. किती होतील? 189 भागिला 1000, बरोबर. आता जर छेदस्थानी 1000 राहिले किंवा एकावरती शून्य किती राहिले तर ही संख्या जशी तशी लिहून घ्यायची, आणि जेवढे शून्य तेवढे संख्या तेवढे घर सोडून दशांश देऊन द्यायचा. 1 2 3, 3 शून्य म्हणून 3 संख्या सरकून दशांश द्या. 1 2 3, 3 घर सरकून दशांश आणि शून्य, म्हणजे 0.189 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं मित्रांनो?